लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे आता सुरुवात झालेली आहे। तिसरा हप्ता तुमच्या खात्यात जमा होत आहे। बघा, तर भरपूर महिलांना अजून मेसेज आलेले नाही, कोणाला आलेले आहेत, कोणाला अजून पैसे मिळाले नाहीत, कोणाला मिळालेले आहेत। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी आता बुलढाणा येथील कार्यक्रमादरम्यान बैठक घेतली होती की त्या बैठकीत बहिणींचे पैसे आता खात्यात जमा होणार आहेत थेट। तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता सर्व बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण तर बघू शकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या बैठक होणार आहे बुलढाणा दौऱ्यावर। लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते आपल्याला माहिती देणार आहे की तुमचा तिसरा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो, काय होऊ शकतो, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा बहिणींनो, मीडिया रिपोर्टनुसार 16 सप्टेंबरपर्यंत ते 19 सप्टेंबर या कालावधीत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। बघा, मीडियाच्या रिपोर्टमध्ये हे आलेलं आहे, परंतु अजून ऑफिशियल अपडेट, ऑफिशियल GR अजूनपर्यंत काही आलेलं नाही। त्यामुळे बघू शकता तुम्ही की याबाबत अजूनही कोणता अधिकृत किंवा ऑफिशियल माहिती आपल्या समोर आलेली नाही, परंतु या महिन्यात 100% तुमचे पैसे जमा होणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। बघा, कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं की 100% तुमचे पैसे या खात्यामध्ये जमा होणार आहेत या महिन्यामध्ये। बघा, म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत तुमचे पैसे जमा होणार आहेत, परंतु काही बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत। परंतु बघा, 16 सप्टेंबर, 14 सप्टेंबर, 18 सप्टेंबर तर अशा तारखा देण्यात आलेल्या होत्या। तर आज बघू शकता तुमची 18 सप्टेंबर तुमची तारीख आहे। तर तुम्हाला जे पैसे आहे आता हळूहळू तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, परंतु तुमचे जे DBT आहे ते DBT करून घ्या, DBT। आणि काही बहिणींनी वडिलांच्या नावाने, भावाच्या नावाने असे खाते दिलेले आहेत, तर त्यांनी ते खाते चालणार स्वतःचं खातं तुम्ही बँकमध्ये उघडून घ्या। बघा, किंवा पोस्टामध्ये तुम्ही जाऊन पोस्टामध्ये लवकरात लवकर हे खातं तुम्ही उघडून घ्या, लगेच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तिसरा हप्ता। तर बघू शकता की ज्या महिलांनी आता फॉर्म भरलेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये, तर त्यांना 100% हे पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही टेन्शन घेऊ नका, सर्वांना हे पैसे मिळणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी होम मैदानावर आपल्याला बैठकीत निर्णय घेतलेला आहे की सर्वांना आम्ही हे पैसे देणार आहोत। तर काहींना कोणाला अजून पैसे आलेले नाहीत, तर काहींना अजूनपर्यंत मेसेज पण आले आणि DBT पण केले नाही। आणि तुमचे जे मेन आहे, जे तुमचं मेन काम आहे बघा, ई-KYC पण तुम्ही DBT करून घ्या आणि ई-KYC करून घ्या। या सर्व गोष्टी तुम्ही करून घ्या बहिणींनो। आणि आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आपल्या चॅनलवर, तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती पाहायला मिळत असते। त्यामुळे बघा, आता काय पुढचा निर्णय होतो त्या संदर्भात मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला। लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी नवीन निर्णय तात्काळ घेण्यात येत असतात, सर्वप्रथम माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मी देत असतो। त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला। आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सर्व बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। त्यांना पण कळायला पाहिजे की आपला तिसरा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो, तुम्हाला काय अडचणी येत आहेत, कोणाला पैसे आले नाही, कोणाला आले नाही। तर संपूर्ण जे कमेंट्स आहे, कमेंट्समध्ये मला सांगा की सर मला पैसे आलेत की मला आलेले नाहीत, असं सर्व बहिणींनी मला सांगा। अजून आपण जसे मुख्यमंत्री साहेबांचे नवीन निर्णय होतात, सर्वप्रथम माहिती तुम्हाला मी देत असतो। त्यामुळे बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये आता काय निर्णय होतो तिसऱ्या हप्त्या संदर्भात, आणि तुम्हाला कधीपर्यंत पैसे जमा होतात किंवा कोणत्या बहिणींना पैसे अजून आलेले आहेत ते पण मला समजेल की मला पैसे आलेले आहेत, तर तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्ससह।